नमस्कार. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लासगो या शहरात पार पडत आहे आणि दिवसेंदिवस भारतीय खेळाडू हे पदक जिंकत आहेत. अशीच एक चांगली कामगिरी भारतीय महिला खेळाडूंनी केलेली आहे. ती खेळाडू नेमकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तिने काय कामगिरी केली याची इत्यंभूत माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत चालू घडामोडी अंतर्गत अत्यंत उपयुक्त अशी माहितीपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर मिळून जातील. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा विषय क्रीडा स्पर्धेसंदर्भात आहे. व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की राष्ट्रकुल स्पर्धा 2026 वेट लिफ्टिंगमध्ये भारताला अजून एक रौप्य पदक नेमकं कोणत्या खेळाडूंनी जिंकलेलं आहे याची इत्यंभूत माहिती जर तुम्हाला पाहून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लासगो या शहरामध्ये पार पडत आहे. वेट लिफ्टिंगमध्ये भारताला अजून एक रौप्य पदक मिळालेलं आहे. सर्वप्रथम मीराबाई चानूने सुवर्ण पदक भारताला जिंकून दिले होते. आता दुसरं रौप्य पदक महिला खेळाडू हरजिंदर कौर हिने जिंकून दिलेलं आहे. भारताची महिला वेटलिफ्टर हरजिंदर कौरने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिले असून ती महिलांच्या 69 किलो वजनी गटामध्ये खेळत होती. 2022च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत देखील तिने भारताला कांस्य पदक जिंकून दिलेले होते. त्यामुळे या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक जिंकलेले आहे. हरजिंदर कौर ही पंजाब राज्यातील नाभा येथील रहिवासी आहे. या स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात तिने 99 किलो वजन उचलून एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला होता. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत 101 किलो वजन उचलून स्वतःचा विक्रम तिने मोडलेला होता. तिने स्नॅच प्रकारात 123 किलो आणि क्लीन अँड जर्क या प्रकारात 126 किलो वजन उचललेले होते. आणि अखेर कॅनडाच्या सिमोनोने स्नॅचमध्ये 108 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 132 किलो वजन उचलले. असे दोन्ही प्रकारात तिने एकूण 240 किलो वजन उचलून सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली. अखेर 13 किलो वजन कमी पडल्याने हरजिंदर कौरला रौप्य पदकावरती समाधान मानावे लागलेले होते. आणि अशा रीतीने भारतीय संघातील खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये अजून एक पदक जिंकलेले आहे. ते पदक वेटलिफ्टिंग महिला खेळाडू हरजिंदर कौरने रौप्य पदक जिंकून दिलेले आहे. भारताने अत्यंत चांगली कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक जिंकलेले आहेत. ते नेमके कोणते आणि कसे पदक जिंकले आहेत त्या खेळाडूंची वैयक्तिक माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सिरीजच्या स्वरूपात सुरुवात करणार आहोत. पण डेली अपडेट आपण देतच आहोत. जे MPSC तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत महत्त्वाची माहिती मिळेल. त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओचा मुख्य विषय हाच होता की वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून देणारी हरजिंदर कौर यांनी नेमकी कामगिरी काय केलेली होती आणि त्यांनी कोणत्या खेळामध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले याची इत्यंभूत माहिती देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय होता. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. जेणेकरून असेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेले विक्रम, खेळाडूंनी केलेली कामगिरी आणि खेळाडूंनी मिळवलेले पदक नेमके कोणते आहे याची इत्यंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.